पादवल्लभ दिगंबरा. सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती, दत्तगुरु जन्म त्याचा सोहळा उद्या आपण बघणार आहोत रुणवाल नगर ठाणे येथे. तुम्हाला या सोहळ्याला यायला मिळालं तर नक्की आवर्जून या आणि दत्तगुरूंचे शुभाशीर्वाद. दत्तजींचा उत्सव सोहळा उद्या आहे, त्याची पूर्वतयारी बघायला आलोय. तर आपल्या इथे बरोबर एक दादा आहेत, बघा दादांकडून माहिती घ्या. दादा आपलं नाव? देवेंद्र सदाशिव पांचाळ. अच्छा. आणि दादा तुम्ही ठाण्याचे रहिवासी आहात? हा, इथलाच. ओके दादा, आम्ही दत्त मंदिर रुणवाल नगर ठाणे इथे आलेलो आहे. स्थापना आणि मंदिर 85 साली बांधलं गेलं. त्यावेळेला आम्ही पण लहान होतो, आमचे वयस्कर होते. ओके. 85 सालापासून ते आता पूर्वरित चालू पाठिंबा सगळ्यांचा भेटतो, बरोबर, लहानपासून मोठ्यापर्यंत. ओके. सगळे दत्त महाराजांचे भक्त आहेत आणि आपण म्हणू शकतो देवच आपल्याकडून सेवा करून घेतोय. ओके. आणि ती संख्या येऊ शकते असा अंदाज आहे तुम्हाला? 3,500. 3,000-3,500 एवढे भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहे. फक्त दर्शनात नाही, प्लस त्याच्यामध्ये भंडारा पण असतो. अच्छा. एकाच दिवशी, त्याच दिवशी पण भंडारा पण. म्हणजे उद्या रात्री आपल्याला भाविकांसाठी भंडाराच असणार आहे. आणि आपण एवढं इन्शुअर करणार की कोणताही भाविका उपाशी पोटी जाणार नाही. प्रत्येक जो शेवटचा भाविक येईल त्याला सुद्धा तो भंडाराचा दत्त महाराजांचा हा प्रसाद म्हणून आणि आशीर्वाद म्हणून हे त्यांना भंडाराचं जेवण त्यांना मिळणारच आहे. मित्रांनो, उद्या दत्त उत्सवाची काय मस्त छानपैकी रुणवाल नगर ठाणे इथे तयारी चालू आहे. ओके, जोरदार तयारी चालू आहे बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सजावट बघा ना, झाडांवरती मस्त केली आहे, अशी छान अशी रोषणाई बघा, लांब पर्यंत तुम्ही बघू शकता. छान अशी रोषणाई केलेली आहे, मस्त एकदम भक्तिमय वातावरण आहे. पूर्वतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ मध्ये मित्रांनो शेवटपर्यंत बनून राहा. आणि दत्त जन्म सोहळा आपण बघूया सकाळी कसं काय येते. आणि बघा इथे भंडारा वगैरे असणार आहे. शुभ सकाळ. आज आहे दत्त जयंती. दत्त जयंती तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या युट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर कडून. काल आपण व्हिडिओमध्ये बघितलं, आपण दत्त जयंती पूर्वतयारी बघायला होतो दत्त मंदिर रुणवाल नगर. ओके, चला आता मंदिरामध्ये काय दत्त सोहळा चालू आहे ते आपण बघूया. असा काय प्रोग्राम असणार आहे. श्री गजानन प्रसन्न, श्री गुरुदेव दत्त प्रसन्न, श्री ब्रह्मदेव प्रसन्न, श्री ब्राह्मणदेव प्रसन्न. असा काय कार्यक्रमाची रूपरेषा चालू आहे दत्त मंदिरामध्ये. असा काय दत्तगुरूंचं मंदिर सजवण्यात आलेलं आहे. बाजूची पुष्पांची आरस बघू शकता. दत्तगुरु महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. मित्रांनो, आपल्या यूट्यूब मार्फत तुम्हाला दत्तगुरूंचा दर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, दर्शन घ्या आणि आपलं मागणं मागा. भटजी बघू शकता. सकाळचे 7:15 झाले. असा काय दत्त मंदिराचा परिसर. तिथे भाविकांची लगबग चालू आहे आणि सेवेकरांची जोरदार तयारी चालू आहे. आणि बघा मस्तपैकी दत्त मंदिर सजलेलं आहे. भाविकांची रेलचाल तर सकाळपासून चालू झालेली आहे. दत्तगुरु महाराज की जय. मस्त छान असं भक्तिमय वातावरण आहे. छान अशी सजावट केलेली आहे. दत्त मंदिरामध्ये मित्रांनो सजावट बघा ना, काय मस्त आली. फुलांची छानपैकी आरास. असं काय दत्त मंदिर सजावट मस्त वाटतंय सजावट. इथे आतमध्ये बघू शकतो. मस्त सजावट केली. दर्शन घेतल्यानंतर आपण प्रसादाचा आस्वाद घेऊया. इथे सर आहेत. आपलं नाव काय? पुष्कर चव्हाण. सकाळी लवकर उठून बघा. दत्त महाराजांची त्यांना आवड आहे. त्यांचे वडील, त्यांची आई, सगळं कुटुंब दत्त महाराजांच्या सेवेमध्ये. तर ते बघा सकाळी लवकर उठून आलेले आहेत. या आपण प्रसादाचा आस्वाद घेऊया. आपल्या जोडपाई बसणार. दादा आपलं नाव? अच्छा. वहिनी आपलं नाव?
ओके, चला आपण दत्त जन्मोत्सव उत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. या ऑपरेटिंग भक्तांचं बघू शकता सुरू झालेलं आहे. पत्नीचं नाव घ्यायचं. म्हणा धर्मपत्नी समेतस्य मम सहकुटुंबस्य सहपरिवारस्य क्षेम धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम मनवांछित सकल मनोरथ मनोकामना प्राप्त्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम श्री परमेश्वर सद्गुरु दत्तात्रेय प्रीत्यर्थम यथाविधित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि मुख्यदेवता षोडश उपचार पूजन सहिता दत्तजयंती निमित्तेन दत्तयाग अहम दत्तयाग आहे, दत्तयाग. अक्षरां समर्पयामि हरिद्रां सर्ववर्णां सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारं दत्त जन्मोत्सव निमित्ताने रुनवाल नगर आलेलो ठाण्याला. तर दादा आहेत. दादा नमस्कार. आणि त्यांचा मुलगा आहे आणि वहिनी आहेत, बरोबर? वहिनी दत्त सेवेमध्ये लीन आहेत. तिघांना शुभेच्छा, दादा, वहिनी आणि सरांना. त्यानिमित्ताने भाविकांची हेलचाल चालू झालेली आहे दर्शनासाठी. छान असं मंदिर सजवलेलं आहे, तुम्ही लांबून बघू शकता. आणि छान दत्त जयंतीचा उत्साह आहे. 10:30, 11, 11:30 दत्त मंदिर बंद होईपर्यंत पूर्ण दिवसाचा सोहळा जो होणार आहे त्या पूर्ण दिवसाच्या सोहळ्यामध्ये हे तुम्ही स्टॉल ओपन राहणार आहे. ओके, तर भाविकांनी नक्की या आणि ताईंच्या स्टॉलवरून खरेदी करा आणि दत्त महाराजांना आपल्या भावनेनुसार अर्पण करा. थँक्यू ताई. होमाची सुरुवात झालेली आहे. दत्तयाग सकाळी करण्यात आला. गणेश पूजन करण्यात आलेलं आहे. छान असं भक्तिमय वातावरण. गणेश पूजन, दत्तयाग. दत्त महाराजांना अभिषेक चालू आहे. इथं भरपूर आहे. अख्खा बसू लागेल साखर. गुरुजीजवळ ठेवून द्या. आणि गेला पाणी घातलं की पुढे पाण्यात गंध घाला. मग अशी गंगाक्षर घालतात ना. करून घ्या. 1 मिनिट ठेवा खाली. त्याच्यामध्ये दही घाला. घाला अजून. हां, त्याच्यानंतर दही घ्या. तूप.
महाप्रसाद संध्याकाळी 7:30 ते 10:30 महाप्रसाद आहे रुनवाल नगर ठाणे. तर बघा ना काय मस्त छान तयारी चालू आहे. भाज्या वगैरे कटिंग चालू आहे. इथे त्यांचे कॅटर्स आलेले आहेत. संध्याकाळच्या महाप्रसादाची जोरदार तयारी चालू आहे. बघा मोठमोठी भांडी, महाप्रसादाची तयारी. दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे स्थान प्रतीक. हॅलो हॅलो आनंदी महाराज की जय. या आपण दर्शन घेऊया. आनंदी आद्य सुद्धा आहे. आणि बघा भक्तांचा ओघ आहे. दत्त जयंतीच्या निमित्त भरपूर अशी जण आलेली आहेत भाविक दत्तगुरूंचे आणि दर्शन घेतात. भक्तांचा ओघ बघू शकता. भरपूर जणांचं भक्तजण आलेले आहेत आणि आपल्या लाईनीमध्ये दर्शन घेत आहेत. परमपूज्य रमणनाथ महाराजांचं भक्तांचा ओघ बघू शकता. रमणनाथ महाराज समाधीस्थान. बघा लांबच्या लांब लाईन आहे. पुढे सुद्धा आहे. बरेच जण भक्तजण येतात. भक्तांचा महासागर आपण म्हणू शकतो. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रति गाणगापूर या स्थानी आलेलं आहे. बघा लहान बाळापासून मीडियम वर्ग, महिला भगिनी, जोडपी आणि वयस्कर लोक असं तुम्हाला दिसतील. दत्त महाराजांचं शुभाशीर्वाद घेण्यासाठी सगळेजण आले आहेत. आता आपण घेतलं हे परमपूज्य रमणनाथ महाराजांचं दर्शन समाधीस्थान. परमपूज्य रमणनाथ महाराज दर्शन आपण घेतलं समाधीस्थान. तर पुढे आपण दत्त महाराजांचं घेऊया. परमपूज्य रमणनाथ महाराज की जय. मस्त असं मठ इथे सजावून बघू शकता. फुलांची आरास छान आहे. छान असे फुलांची आरास. भाविक एकदम भावनिक वातावरण झालं मित्रांनो. रमणनाथ महाराज की जय. महिला वर्गाची लाईन आणि पुरुष वर्गाची लाईन बघा. यामध्ये तुम्हाला अंदाज आला असेल की दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्त बरेचसे असे भाविक इथे प्रति गाणगापूर स्थान इथे फेमस आहे. तानसा डॅमच्या बाजूला इथे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. भरपूर भक्तजण आले आहेत. आपण म्हणू शकतो भक्तांचा महासागर आहे दत्त जयंतीच्या. ओम नमः शिवाय कलेश्वर मंदिर मित्रांनो दर्शन घ्या. शिवशंकरायण महा कलेश्वर मंदिर बघा. परमपूज्य भगवत बाबा यांचे समाधीस्थळ तुम्हाला झूम करून दाखवतो. हे आहेत परमपूज्य भगवत बाबा. यांनी सुद्धा दत्तगुरू यांचे गुरु होते. त्यांनी सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्यकाळ देवाच्या भक्तीमध्ये घालवला. दत्तगुरूंच्या त्यांच्याचा आशीर्वाद घ्या. भगवत बाबा परमपूज्य भगवत बाबाच्या निमित्ताने इथे सोहळा पार पडला आणि तो सोहळा पार पडला आणि ते तुम्ही बघू शकता. दत्त महाराजांचा जन्म इथे साजरा केला गेला. असा हा पाळणा आहे. गणेश पूजन गणपती बाप्पा स्थान झूम करून दाखवतो. गणेश पूजन आणि इथे बघा छान अशी आरस केलेली आहे. आणि हे श्री दत्त शक्तीधाम प्रति गाणगापूर विश्व आणि धर्म. मित्रांनो दर्शन घ्या. दत्त जयंती निमित्त आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला दर्शन करण्याचा प्रयत्न केला. दत्त महाराजांचं दर्शन घ्या. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. दत्तगुरू महाराज की जय. दत्त जन्मोत्सव साजरा प्रति गाणगापूर तानसा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दत्तगुरू महाराज की जय. संध्याकाळी पालखी निघणार आहे बरोबर दादा. संध्याकाळी पालखी. धन्यवाद. सोहळा बघू शकता. झूम करून दाखवतो. दत्तस्थान बोला. परमपूज्य मठाधिपती परमपूज्य अलोकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी बघू शकता. दूरवर भाविकांची गर्दी आहे. दत्त जन्म सोहळा या निमित्ताने प्रति गाणगापूर आपण या कार्यक्रमाचा कव्हरेज करायला मित्रांनो.
बासरीचा कार्यक्रम आहे बघा ना, छान काय बासरी वाजवली जाते. दादा छान असे बासरी वाजवत आहेत मस्तपैकी, कानाला ऐकलंच एकदम एवढी छान वाटते ना. आणि बघा यांच्याकडे बासरीचं बरंचसं असं कलेक्शन आहे, वेगळ्या प्रकारच्या बासऱ्या ते घेऊन आलेल्या आहेत आणि बासरी वादनाचा छान असा प्रोग्राम आहे. मस्त वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे. बघा ना काय कला आहे बासरी वादनाची, छान असे दादा वाजवतात. क्या बात आहे, वा मस्त आहे की बासरी वाजवतात. महाप्रसादाची काय व्यवस्था ती बघूया आणि भक्त पण काय महाप्रसाद घेतात ते आपण बघूया. बघा इथे सगळे सेवेकरी आहेत, सेवेकरी आहेत आणि इथे बघा भक्तगण महाप्रसाद घेत आहेत. बघा एक छान अशी महाप्रसादाची सोय केलेली आहे. महाप्रसादामध्ये काय काय आहे ते आपण थोड्या वेळात बघणार आहोत. पण बघा ना वाढपी असे वाढत आहेत, शिस्तबद्ध असं इथे महाप्रसाद दिला जातो. तर अशी काय महाप्रसादाची व्यवस्था इथे केलेली आहे. तुम्ही इथे आला तर दर्शनासाठी नक्की या आणि महाप्रसाद घ्या. चला आपण आता आनंदीकडून जाणून घेऊया महाप्रसादामध्ये आज काय काय. आनंदी जय रमणनाथ, आज महाप्रसादामध्ये काय काय आहे? तू मोठ्याने बोल. शिरा आहे, अच्छा, मिक्स व्हेज भाजी आहे, ओके, आणि हे सगळे मिक्स कडधान्य आहे. अच्छा, भात, वरण आणि रोट आहे. ओके, म्हणजे एकदम चविष्ट महाप्रसाद आहे. खरं म्हणजे महाप्रसाद म्हटलं की त्याची चवच न्यारी असते आणि त्याच्यामध्ये भक्तीचा सागर असतं, भक्तिमय असं वातावरण असतं. आणि तुला कसा का जन्मोत्सव असा वाटला दत्त जयंतीचा? बरोबर, मजा आली. एक भक्तिमय छान असं वातावरण होतं आणि आपण सुद्धा त्या भक्तिमय लीन झालो आणि देवाची शुभाशीर्वाद घेतले. तर आपण सर मित्रांनो महाप्रसाद घेऊया आणि पुढे बघूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळत आहे. हो हो, महाप्रसादाची जोरदार तयारी आहे. बरोबर, छानपैकी भक्तगण येतात. दत्त जयंतीचा सोहळा एकदम सुरेख चाललेला आहे, छान होत आहे. बघा महाप्रसाद घेतला जात आहे दोन्हीकडे, छान अशी व्यवस्था आहे. भक्तगण महाप्रसाद घेत आहेत. काय काय ते महाप्रसादामध्ये आपण आंजीने आपल्याला सांगितलं. आपण चला असा महाप्रसाद घेऊया आणि पुढे बघूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं. भोजन झालं, महाप्रसादाची चव काय न्यारीच होती आणि दत्त जन्म आपला एकदम छानपैकी पार पडला आपण असं म्हणू शकतो. सगळे भाविक आले, त्यांनी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि तुम्ही सुद्धा परोपर सेवा केली. मी हे बघत होतो. थँक्यू दादा, जय रमणनाथ. म्हणजे तुम्ही मंदिर लहान आहे पण आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो, पूजापाठ करू शकतो. बघा तुम्हाला या फ्रेममध्ये दसरा महिला आनंदी मंदिराच्या आतमध्ये बसलेली आहे आणि दत्त मंदिराची मनोभावना, दत्त महाराजांची मनोभावना ही पूजा अर्चा करते. या मित्रांनो दर्शन घ्या. अरे वा, क्या बात आहे. मस्त असं दर्शन करण्याचा तुम्हाला प्रयत्न करा मित्रांनो. छान अशी दत्त महाराजांची मूर्ती. फ्रेंड्स, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल and enable the bell notification icon. Please subscribe channel now. Thank you.